18 मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली। या पार्श्वभूमीवर कारंजा शहरात कारंजा नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील अनेक हिंदू घरांवर लावण्यात आलेले प्रभू श्रीरामाचे भगवे ध्वज तसेच शहरातील अनेक रस्त्यावर लावण्यात आलेले भगवे ध्वज आणि पताका व काही मंदिरावरील लावलेले भगवे ध्वज आचारसंहितेच्या नावाखाली काढण्यात आले। महत्त्वाचे म्हणजे हे भगवे ध्वज काठीला विळा बांधून ध्वज फाडून काढण्यात आले। नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे प्रभू श्रीरामाच्या ध्वजाची विटंबना होऊन हिंदू समाजाची धार्मिक भावना दुखावल्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपा तसेच अनेक हिंदू संघटनांच्या वतीने 21 मार्च रोजी कारंजा नगरपालिका व कारंजा पोलीस स्टेशन यांना एका निवेदनात देण्यात आले। या कृत्याचा निषेध करण्यात आला। तसेच कृत्य करणाऱ्या कारंजा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मंगेश कडेल, राम देशमुख, सजीव जगताप, रघु वानखडे, शुभम बलखंडे व अनेक हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता कुठल्याही अवस्थेत ते झेंडे काढून कोंडवाड्यात कुठल्याही म्हणजे खराब ठिकाणी फेकून देत आहे। त्याबद्दल काही फुटेज हे नगर परिषदेमधून कार्यकर्त्यांना प्राप्त झाले होते। त्यानुसार आज सर्व हिंदू समाज इथे निवेदन द्यायला आला होता। आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं व निवेदन देताना सांगितलं की सार्वजनिक ठिकाणावरचे ठीक आहे, तिथे काही होऊ शकते, पण काही कर्मचारी हे घरावरचे सुद्धा झेंडे जबरदस्ती काढत आहे, ज्यावर कुठल्याही पक्षाचा लोगो नाही आहे, कुठलंही नाव नाही आहे। तरी अशा प्रमाणात जे काही कर्मचारी असे काम करत आहे त्यांच्यावर तात्काळ तुम्ही काहीतरी निर्देश लावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा व कारंजा शहरात हिंदू समाजाच्या ज्या काही भावना दुखावल्या जात आहे त्याबद्दल सर्वांनी प्रशासनाने माफी मागावी व तसेच हा जो काही प्रकार चालू आहे हा त्वरित थांबवण्यात यावा। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।